भारत माता की जोरात बोला बा। भारत माता की जय जय श्रीराम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंगे पाटील, वैभव भाऊ आणि बाकीचे सर्व मला माफ करतील। मी सर्वांची माफी मागून माझ्या भाषणाला सुरुवात करणार। मगाशी मी दिनेशजींचं भाषण ऐकलं, सोमदास तात्यांचं भाषण ऐकलं, सोनाली ताईंचं भाषण ऐकलं, रमेशजी राक्षेंचं भाषण ऐकलं। या सर्वांच्या भाषणामधला लंगे साहेब एकच सूर होता आणि तो सूर या तालुक्याला बेसूर बनवणारा माणूस या पक्षातून घालवा अशा आशयाची मागणी होती। काय अवस्था झाली, काय अवस्था झाली की भारतीय जनता पार्टी या तालुक्यामध्ये लंगे साहेब आता यामध्ये स्थापन झाल्यापासून तर आज मितीचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले। भाऊंचे जास्त कार्यकर्ते बोलवले नाहीत। जे जुने जाणते कार्यकर्ते ज्यांनी पक्षामध्ये 10 वर्ष काम केलंय, 15 वर्ष घालवली, 20 वर्ष घालवली, 25 वर्ष घालवली, याला पक्ष म्हणतात। हा भारतीय जनता पार्टी आहे। या ठिकाणी जमलेला प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा नेता आहे, पक्षाचा मालक आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी चालते ती कोर कमिटीच्या आधारावरती चालते। पक्षाची निर्णय समिती आहे, कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला न द्यायचं, कोणाला काय करायचं। सीताराम भांगरे आणि जालिंदरची पार्टी नाही तर ही भारतीय जनता पार्टी आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। काय अवस्था केली तुम्ही? 3 दिवसापूर्वी तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी मुलाखत दिली। तुम्हाला मुलाखत देण्याचा नैतिक अधिकार नाही। तुम्ही कोर कमिटीमध्ये बसलेत का? कोर कमिटीमध्ये विचार झालाय का? कोर कमिटीचा विचार करून मग तुम्ही मुलाखत दिली असती तर ती आम्ही म्हटलं असतो ही पक्षाची मुलाखत आहे, ही जालिंदर वागचौरेंची वैयक्तिक मुलाखत होती। या रमेशच्या मुद्द्याशी मी सहमत आहे। काय केलं, कशा पद्धतीनं त्रास दिला? लंगे साहेब भाऊंचा प्रवेश झाला त्या अगोदर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या। या निवडणुकीमध्ये आमचे 3 जिल्हा परिषद सदस्य क्रमवारीवर निवडून आलेले 4 पंचायत समिती सदस्य होते। परंतु ज्या वेळेस भाऊ पक्षात आले, भाऊंबरोबर 4 पंचायत समिती सदस्य आणि 2 जिल्हा परिषद सदस्य भाऊंबरोबर आले। त्यावेळेस पंचायत समितीचं 27 समीकरण बदललं। या ठिकाणी शिवसेनेबरोबर आमची युती होती, परंतु शिवसेनेनं आमची अशी गद्दारी केली आणि या गद्दारीमुळे माझा पंचायत समितीचा होणारा उपसभापती सुद्धा झाला नाही। दुर्दैवाच्या प्रसंगाला आम्हाला सामोरे जावं लागलं। परंतु भाऊ ज्या दिवशी या पक्षात आले त्या दिवशी या पंचायत समितीचा सभापती मूळ पक्षाचा दत्ता बोराडे गेला आणि उपसभापती भाऊंची इच्छा होती, साहेबांची इच्छा होती की आमच्या बरोबर आलेल्या माणसाला द्यावं। परंतु मी त्या ठिकाणी नटलो। जालिंदर वागचौरे होता, अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमच्या दत्ता देशमुखला तुम्ही उपसभापती करा। भाऊंनी आणि साहेबांनी शब्द ऐकला आणि त्या ठिकाणी सुद्धा सभापती केलं, उपसभापती सुद्धा केलं। आणि त्यानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मूळ भाजपचा महापौर त्या ठिकाणी भाऊंनी यांनी केला। मी भाऊंचं आणि साहेबांचं या ठिकाणी ऋण निर्देश करतो। आणि काय म्हणतो तू?
कोणाच्या सुपाऱ्या निवडणूक आल्यानंतर तुम्हाला सुपाऱ्या आठवतात का? लंगे साहेब माझ्यावरती आरोप केला की वैभव भाऊंची तुम्ही सुपारी घेतली. होय, मी भारतीय जनता पार्टीचा जन्मापासूनचा कार्यकर्ता आहे. या तालुक्यामध्ये मी अनेक सवंगड्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची मुहूर्तमेढ रवली. हे सुद्धा याच्यातला मी मूळ पुरुष आहे. आणि त्यामुळं या सुपाऱ्या तू आम्हाला शिकवायची नाही. भाऊची सुपारी मी जाहीरपणाने घेतली आणि भारतीय जनता पार्टी म्हणून घेतली आणि भारतीय जनता पार्टीची त्यांना उमेदवारी देणारे रमेश राक्षे. तुम्ही मगाशी म्हटले की पक्षानं जर उद्याला सांगितलं A1 पक्षाचा आदेश सुद्धा टोकरेल, पक्षाला जर काढायचं असेल मला तर बिंदास काढावं. फक्त अटच एक आहे की ज्या माणसानं मला पत्र द्यायचंय तो फक्त माझ्या इतका भारतीय जनता पार्टीचा काम करणारा माणूस असला पाहिजे. जेवढं माझं आयुष्य आहे पक्षामधलं तेवढं आयुष्य असलं पाहिजे. परंतु जालिंदर वाकचौरेला तुम्ही जर समज दिले नाही किंवा समज नाही त्याला पक्षातून काढून टाका आणि काढून टाकून या ठिकाणून त्याच्या हातामध्ये नारळ द्या. त्याला जिल्हा परिषद सदस्य आम्ही बनवलं. अरे जीवाचं रान केलं, स्वतःचं तिकीट नाकारलं, 4 वेळा तिकीट नाकारलं. मी काल परवा या सातेवाडी गटामधून मला आलेलं पंचायत समितीचं तिकीट राम शिंदे म्हणत होते ओबीसी म्हणून अर्जवर. मी सांगितलं दत्ता बोराडे हा माझा जुना कार्यकर्ता आहे, याला न्याय मिळाला पाहिजे. तुझ्यासाठी तू कैलास बरोबर तडजोड करायची, तू या ठिकाणी मच्छिंद्र गुमाव बरोबर तडजोड करायची आणि सीताराम बांगरे माग घे, प्रकाश कोरडे माग घे, जे भाजपचे अख्खे उमेदवार मागे घ्यायला लावायचे आणि एकट्यानं निवडणूक लढवायचे. हे दिवस त्याचे संपलेत म्हणून ही त्याची वळवळ आहे हे मला या ठिकाणी नमूद करायचे. उद्या माझं भाषण लाईव्ह जाऊ द्या चॅनलवरती, मला खंत नाही. परंतु भाऊ मी तुमची सगळ्यांची माफी मागतो की ज्या वेळेस कुंभार आपल्या आळ्यामध्ये मडके घडवण्यासाठी कच्चे मडके घडवतो आणि त्या आळ्यामध्ये पक्के करण्यासाठी ठेवतो आणि ज्या वेळेस आपण आडी उघडतो त्यावेळेस एखाद 2 मडके फुटतात. त्यात हे मडकं फुटलं, काल विरगावचं मडकं फुटलं. या विरगावच्या मडक्याचं कर्तृत्व काय या ठिकाणी त्यांनी सिद्ध करावं. अरे काम करे बैल आणि घास खाये गदा. अरे गाढवाने घास खाला, अरे त्या गाढवानं घास खालाय आणि कामानं बैल मेलाय. आणि या ठिकाणी हे सगळे साक्षीदार आहेत. तुम्ही सगळेजण साक्षीदार आहेत, तुम्ही सगळेजण साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे. माझ्या बरोबर काम करणारे आता या ठिकाणी पांढरं भांगरे असतील, काशीनाथजी साबळे असतील, कैलासवासी गोपाळराव गबाले, सतू भांगरे. अरे अशी माणसं, ही माणसं आमच्या बरोबर काम करत होती. त्यांच्यामध्ये मी तरुण. अरे त्या म्हाताऱ्या माणसांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, मी त्यांच्याशी प्रतारणा केली नाही. आज रामू शेठ मुंडाळा असतील, ॲडव्होकेट नंदू विशाल असेल, नितीन जोशी सुद्धा चांगला कार्यकर्ता होता. दिनेश शहानं मगाशी सांगितलं. परंतु दिनेश शहा आपल्या पक्षाची घटना अशी तर उद्याला जर कमळाच्या चिन्हावरती एखादा उमेदवार उभा राहिला आणि तो सीताराम बांगरेला आवडत नाही म्हणून सीताराम बांगरेनं त्याच्या विरोधात काम केलं, असं नोटिंग झाल्यानंतर त्याला डायरेक्ट काढता येतं. आणि याच्यामध्ये धनंजय संत साक्षीदार आहेत, नितीन जोशी आहेत, बाळासाहेब मुळे आहेत. या सर्वांची टीम नियुक्त केली. रमेश राक्षे या सर्वजण गेले. नितीन जोशीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा पक्षाच्या सिंबॉलच्या निवडणूक आहेत, तिकीट कोणाला मिळेल, तिकीट कोणाला जाईल याची खैर नाही. परंतु पक्षाच्या विरोधात काम करता कामा नये. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगतो की पक्ष माझ्यावर कारवाई करू
शकत नाही। याचं कारण असेल एक तर वैभव भाऊंना तिकीट द्या, नाहीतर वैभव भाऊंनी अपक्ष लढवल्याशिवाय राहणार नाही। आणि अपक्ष तोपर्यंत वैभव भाऊंच्या विरोधात कमळ निशाणीचा जोपर्यंत उमेदवार येणार नाही तोपर्यंत तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही, हे जालिंदर वाकचौरेला या ठिकाणी ठणकावून सांगतो। कारण आज तुम्ही भंगा घेतला, तुम्ही सुपाऱ्या घेतल्या, डॉक्टर लांबेंचा काय संबंध आहे आमच्याशी? अरे युतीमध्ये तुम्ही आलात, युतीमध्ये आल्यानंतर युतीचा निधी आला, मारलगे सांगतात 24,000 कोटी रुपये निधी आम्ही आणला, तुमच्या घरातून आणला का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मग तुमचा अजितदादांचा नंबर आहे। दादांविषयी मी वाईट बोलणार नाही, परंतु दादांचा नंबर आहे, तुम्ही भान ठेवलं पाहिजे। या तालुक्यामध्ये तुम्ही आमच्या उराडावरती नारळ फोडले, कसे फोडले? अरे माझे नेते देवेंद्र फडणवीस, माझे नेते अमित शहा, अरे यांचा साधा फोटो लावण्याचं औदार्य तुम्ही या ठिकाणी दाखवलं नाही। आणि तुम्ही आम्हाला सांगता काय सांगता की किरण लांबटेला आम्ही आमदार करणार, आम्ही काय करू? अरे किरण लांबटे मैदानात मीच आणला, किरण लांबटे हा मैदानात मीच आणला। आणि त्यावेळेस शिवाजीराजे साक्षीदार आहेत, तुम्ही सुपारी कोणाची घेतली होती? त्यावेळेस सुपारी तुम्ही भांगरे साहेबांची गेली होती, परंतु त्या सुपारीला सुद्धा छेद देण्याचं काम या ठिकाणी मीच केलंय। आणि आताही तुम्ही लांबटेची सुपारी घ्या, कसा पडत नाही, कसा पडत नाही हे मी पाहतो। आणि भाऊंना या निवडणुकीमध्ये आमदार केल्याशिवाय मी काही सोडणार नाही आणि मी काही थांबणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि जाता जाता एकच सांगतो, मगाशी आपले मित्र सदानंद जे सांगितलं ते लक्षात घ्या, तो फार महत्वाचा मुद्दा आहे, फार महत्वाचा मुद्दा आहे। सदानंद पोखरकर आणि सोनाली ताईंनी दोघांनी तो सोशल मीडियाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केला, त्याला कमेंट आपण केली पाहिजे, त्याला आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी कमेंट केल्या पाहिजे। परंतु याला फार महत्व देऊ नका, एवढंच मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं। आपलं काम झालं पाहिजे, ज्या बूथची जबाबदारी माझी आहे त्या बूथ वरती मी काम केलं पाहिजे। माझ्या गावातून वैभव भाऊंना 52% मत मिळाले पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील राहिलो पाहिजे। भाऊ घरापर्यंत मिळालो, रमेश राक्षेने मगाशी सांगितलं, अरे भाऊ किती सांगते, आमच्या संघाच्या संघ परिवाराच्या बैठका होतात, त्या बैठकींमध्ये सुद्धा विषय निघतो की अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा आणि मन मिळवून नेता हा भारतीय जनता पार्टीला लाभलेला आहे। आणि म्हणून आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीची बूथ रचना करून ज्या ठिकाणी गद्दारी होणार नाही ती गद्दारी आपल्याला काढून टाकायची। जाता जाता फक्त एकच सांगणार आहे की आपल्या बूथ रचनेमध्ये आपण काय करतो माहिती आहे का? नवीन कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण जी 11ची टीम केली ना, याची गाव पातळीवरती बैठक घेत नाही आणि त्या बैठका सातत्याने घेतला पाहिजे। मी अगस्ती कारखान्याचा चेअरमन आहे, मी बैठकीला जाणार नाही आणि माझ्या गावाच्या बैठकीला हजर राहणार नाही, चालणार नाही। तुम्ही कोणत्याही संस्थेचे चेअरमन असा, तुम्ही नगराध्यक्ष असा, तुम्ही उपनगराध्यक्ष असा, तुम्ही पदाधिकारी असा, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असा, नाहीतर जिल्ह्याचे अध्यक्ष असा, प्रदेशाचे अध्यक्ष असा, परंतु आपल्या गावातली बैठक ही प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी मतदार यादीचं वाचन करून 51% भाऊंचं बूथ कशा पद्धतीने जाईल या पद्धतीचे प्रयत्न केले गेले पाहिजे। आणि म्हणून मी जिल्हा अध्यक्षांना जाताना एकच विनंती करणार, एकतर माझा राजीनामा घ्या, अन्यथा त्यांचा राजीनामा घ्या। भाऊंचं कसं काम करायचं हे मी पाहिजे,
जर त्यांचा राजीनामा घेतला नाही तर ह्या 1.5 महिन्याच्या आत मी तुमच्याकडे राजीनामा देणार आहे। कारण या ठिकाणी संघटना उभा करताना अरे किती घाम आटवलाय, अरे पायातल्या चपला फाटल्यात माझ्या, मला चपला घेता आल्या नाही, सुईचा अंगावरती कपडा घेता आला नाही, अरे सुईची कधी गाडी वापरता आली नाही, सुईचा कधी मला एखादी गाडी मिळाली नाही, अरे कधी एसटीनं कधी मोटरसायकलनं प्रवेश केला आणि तुमचा नेता आमच्या उराडावर गाड्या घेऊन फिरतोय हे सुद्धा लक्षात घ्या। त्यांनी काय केलंय, कोणतं तूप काढवलंय, कोणत्या ठिकाणी त्यांनी काय केलंय हे मला काढायचं नव्हतं, व्यक्तिगतरित्या काढायचं नव्हतं। मी आज या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आहेत, रवीजी असते तरी हेच बोलणार होतो आणि हे बोलून तुम्हाला सांगणार होतो की तुम्ही एक काम करा, मी 72 सालचा बागायतदार आहे। किती सालचा? पहिल्यांदा माझ्या जिल्ह्यामध्ये मनोहरपूर गावामध्ये इलेक्ट्रिक सिटी आली, त्यावेळेस पहिली मोटार माझ्या विहिरीवरती बसली। अरे मला 1 एकर जमीन नाही घेता आली आणि तुम्ही माझी विकली, मी 1 एकर जमीन रमेशने आठवण करून दिली, माझी 1 एकर विकली, अरे तुम्ही माझ्या उराडावरती 10 एकर जमिनी घेतल्या, या कशा आल्या याचा सुद्धा जिल्हाध्यक्षांनी हिशोब करावा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो। नाहीतर 1.5 महिन्यानंतर माझा राजीनामा घ्या, वैभव भाऊंचं मला कसं काम करायचं ते मी करील, एवढंच या निमित्तानं सांगतो। जय श्रीराम। आला रे आला मान्सून सेल आला। आता कोणत्याही खरेदीवर 20 ते 50% बचत। सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू। जेंट्स टी शर्ट ₹99 पासून पुढे, परकर ₹55 पासून पुढे, ब्लँकेट ₹89 पासून पुढे, डॉलर लेगिन ₹260 फक्त, रेमंड सुटिंग 50% सूट, तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट 2 खरेदी करा आणि मिळवा 1 पॅन्ट मोफत। मेन्स फॉर्मल शर्ट 1 खरेदी करा आणि मिळवा 1 शर्ट मोफत। झील रेनवेअर 20% सूट, जॉकी इनरवेअर 15% सूट, तसंच इतरही खरेदीवर 20 ते 50% भव्य सूट। ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू। अजून बरेच काही, या पहा, खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या। आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, शाखा नंबर 1, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजारतळ, अकोले। शाखा नंबर 2, होलसेल साडी विभाग, भिंगारे गोडाऊन शेजारी, कचेरी रोड परिसर, अकोले। संपर्क 75 88 51 31 33।